नमस्कार. मी डॉक्टर जगदीश शिंदे, कॅन्सर स्पेशलिस्ट. मित्रांनो, आज मी एका थोड्या नाजूक विषयावर बोलणार आहे. मित्रांनो, आपलं जे आयुष्य असतं, ते एखाद्या दिवसासारखं असतं. दिवसाची जशी सुरुवात होते, सकाळ होते, तो आपला जन्म असतो. दुपार हे आपल्या नॉर्मल जीवनासारखं असतं. त्याच्यामध्ये आपण जीवनामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज करतो, करिअर करतो, त्या गोष्टी असतील. आणि एक वेळ अशी असते, की संध्याकाळ येते. संध्याकाळ म्हणजे काय, की आपल्या जीवनाचा जो अंत असतो किंवा मृत्यू असतो, ती संध्याकाळ आपण म्हणू शकतो. ज्याप्रमाणे सकाळ होते, तशी संध्याकाळ होणारच आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपला जन्म होतो, तर आपला मृत्यू हा होणारच आहे. हं, सकाळ ही जशी अटळ गोष्ट आहे, तशी संध्याकाळ अटळ गोष्ट आहे. आणि जन्म जसा अटळ आहे, तसाच मृत्यूसुद्धा अटळ आहे. त्यामुळं मृत्यूला हे पॉझिटिव्हली घेणं आणि त्या संदर्भातच मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. मित्रांनो, एंड ऑफ लाईफ केअर हे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याबद्दल बऱ्याच वेळेस काहीही बोललं जात नाही आणि कोणालाही या गोष्टीची माहिती नसते. तर एंड ऑफ लाईफ केअर म्हणजे काय असतं, की जो रुग्ण किंवा पेशंट ज्याची लाईफ खूप कमी राहिलेली आहे, काही दिवस किंवा काही आठवडे राहिलेले आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला फार काही क्युरेटिव्ह ट्रीटमेंट करता येत नाही. या गोष्टीला आपण म्हणतो की एंड ऑफ लाईफ केअर सपोर्ट. तर हे काय असतं आणि कसं दिलं जातं, कुठल्या पेशंटमध्ये दिलं जातं, तर ह्या गोष्टीची मी तुम्हाला माहिती देणार आहे. जसं मी तुम्हाला मित्रांनो सांगितलं की मृत्यू हा अटळ आहे. तर आपल्याला ह्या मृत्यूची किंवा डेथची ॲक्सेप्टन्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. जगातला कुठलाही माणूस काही अमृत पिऊन आलेला नाही. त्याच्यामुळं माणूस हा आलेला हा जाणारच आहे. पण आपण जाताना आपण कुठल्या पद्धतीने जायचं, कसं जायचं, हां, किंवा आपले जे लव्ड वन्स आहेत त्यांनी कसं जायचं, याचा आपण विचार करणं किंवा हा निर्णय घेणं आपल्याला आवश्यक आहे. तर त्या संदर्भात आपण ओपनली बोलणं ही गोष्ट खूप आवश्यक आहे. ठीक आहे. तर एंड ऑफ लाईफ केअर म्हणजे काय असतं? एंड ऑफ लाईफ केअर म्हणजे जे रुग्ण शेवटच्या स्टेजमध्ये आहेत त्यांची काळजी घेणं, याला म्हणतात एंड ऑफ लाईफ केअर. तर ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सरच्या बाबतीत हे जास्त प्रमाणात बोललं जातं एंड ऑफ लाईफ केअर. पण एंड ऑफ लाईफ केअर हे काही फक्त कॅन्सरमध्येच असतं असं काही नाही. प्रत्येक जन्माला येणारा माणूस मरतो. त्याच्यामुळं एंड ऑफ लाईफ केअर हे प्रत्येक रुग्णामध्ये, प्रत्येक माणसामध्ये असतं. म्हणजे जो मनुष्य आहे, त्या प्रत्येकाला एंड ऑफ लाईफ केअरची गरज आहे किंवा कधी ना कधी त्याला ही गरज पडणार आहे. त्यामुळे या संदर्भात माहिती ही प्रत्येक माणसाला असणं आवश्यक आहे. तर एंड ऑफ लाईफ केअरमध्ये आपल्याला काय करायला लागतं, तर एंड ऑफ लाईफ केअर जे आहे, हे पॅलिटिव्ह केअरचा एक प्रकारचा भाग आहे. पॅलिटिव्ह केअर म्हणजे काय, की पॅलिटिव्ह केअर म्हणजे रुग्णाच्या सिम्प्टम जे आहेत किंवा जे त्रास आहेत त्याचा उपचार करणं, याला पॅलिटिव्ह केअर असं म्हणतात. आणि एंड ऑफ लाईफ केअर हे पॅलिटिव्ह केअरचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर ह्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची आपल्याला काळजी घ्यायची असते एंड ऑफ लाईफ केअरमध्ये. तर पहिली गोष्ट म्हणजे काय असतं, की एंड ऑफ लाईफ केअरमध्ये पेशंटचे जे त्रास असतात, त्या त्रासांची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये त्रास कुठले कुठले असतात, तर सर्वात महत्त्वाचा जो त्रास असतो तो म्हणजे वेदना. बऱ्याच वेळी काय असतं, की ज्यावेळेला रुग्णाला एखाद्या प्रकारचा आजार असतो, कॅन्सर आहे किंवा दुसरा कुठला किडनीचा आजार आहे, तर त्या आजाराच्या संदर्भात रुग्णाला बऱ्याच वेळेला काही सिम्प्टम असू शकतात, वेदना असू शकतात. तर त्या वेदनांचा उपचार करणं आवश्यक आहे. तर वेदनांचा उपचार करण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रकारची औषधं आता सध्या अवेलेबल आहेत, की ज्याने आपण वेदनांचे उपचार करू शकतो. वेदनांसोबत काय असतं, की दुसऱ्या काही सिम्प्टम पेशंटला असू शकतात. ज्याच्यामध्ये काय, की एन्झायटी असू शकते. एन्झायटी म्हणजे काय, की चिडचिडपणा. ऑब्व्हियसली काय असतं, की आपण ज्यावेळेला आपली कामं स्वतः करू शकत नाही, आपण कुणावरती डिपेंडंट राहतो. आपल्याला जे काही करायचं असतं ते आपल्याला करता येत नाही आणि एकंदरच आपल्याला किंवा रुग्णाला जाणीव होऊन जाते, की आता आपण
काही करू शकत नाही, आता आपला मृत्यू जवळ आला आहे. आणि ह्या जाणिवेमुळं काय होतं की पेशंटला एन्झायटी आणि ॲजिटेशन म्हणजे चिडचिड हे निर्माण होण्याची शक्यता असते. तर आपल्याला या गोष्टींची पण काळजी घ्यावी लागते आणि एन्झायटी आणि ॲजिटेशन कमी करण्यासाठी पेशंटला काही औषधं असतात एन्झायटी कमी करण्यासाठी, अँक्झोलायटिक औषधं आपण ती देणं पेशंटला आवश्यक आहे. त्याचबरोबर काय असतं की बऱ्याच वेळेला पेशंट नॉर्मल जेवण घेऊ शकत नाहीत. तोंडाने जेवण करणं शक्य होत नाही. भूक तर लागलेली असते. तर अशा वेळेला न्यूट्रिशनल केअर घेणं म्हणजे सलाईनच्या स्वरूपात न्यूट्रिशन देणं किंवा पॅरेंटल न्यूट्रिशन देणं ह्या गोष्टी आपण पेशंटसाठी करू शकतो. त्यासोबत दुसरे काही त्रास असतात जसे काही काही केसेसमध्ये पेशंटला दम लागतो, ब्रेथलेसनेस असतो, लंगचे किंवा फुफ्फुसाचे काही कॅन्सर आहे त्याच्यामध्ये किंवा हृदयाचे कॅन्सर आहे त्याच्यामध्ये ब्रेथलेसनेस होतो. तर ब्रेथलेसनेस म्हणजे काय, की पेशंटला एकदम हवा पूर्ण संपल्यासारखे झाले. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही कारमध्ये बसला आहात, खिडक्या वगैरे लावल्यात आणि कार बंद आहे, AC बंद आहे आणि तुम्हाला तसंच बसवलं आहे. तर ज्या प्रकारचं फिलिंग येतं की पूर्ण हवा संपली, तर ते फिलिंग बऱ्याच वेळेला पेशंटमध्ये असू शकतं. तर त्या केसमध्ये आपल्याला ऑक्सिजनचा व्यवस्था करणं हे पार्ट ऑफ एंड ऑफ लाईफ केअर म्हणू शकतो आपण किंवा पॅलिटिव्ह केअर आहे. हे आपण पेशंटला देणं आवश्यक आहे. त्यासोबत काय असतं की ज्यावेळेला एंड ऑफ लाईफ केअर असतं त्यावेळेला पेशंटचे जे इमोशनल आणि स्पिरिच्युअल जे सपोर्ट आहे ते देणंसुद्धा आवश्यक असतं. आता स्पिरिच्युअल सपोर्ट जो आहे तो प्रत्येक रुग्णाचा हा वेगळा असतो. कारण प्रत्येक माणसाचं स्पिरिच्युअल बिलीफ हे वेगळे असतात. आता मी नास्तिक आहे, मी ॲथिस्ट आहे. माझ्या स्पिरिच्युअल नीड्स वेगळ्या आहेत. एखादा जो आहे तो आस्तिक आहे, जो खूप जास्त श्रद्धा करतो. तर त्या माणसाच्या नीड्स किंवा स्पिरिच्युअल एस्पिरेशन्स वेगळे असतात. तर आपल्याला त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलच्या स्पिरिच्युअल नीड्स ओळखून आणि त्यांना काय पाहिजे त्यानुसार आपल्याला त्यांच्या स्पिरिच्युअल नीड्स ज्या आहेत त्या फुलफिल कराव्या लागतात. तर ही गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी काय गोष्ट आहे की इमोशनल सपोर्ट. आता तो इमोशनल सपोर्ट म्हणजे काय की तुम्ही यू हॅव टू गो इन पेशंट शूज की तुम्ही पेशंटच्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे की जर तुम्ही त्या कंडिशनमध्ये असाल तर तुम्ही काय प्रेफर कराल. तर प्रत्येक माणसाची इमोशनल नीडसुद्धा ही वेगळी असू शकते. कोणाची इमोशनल नीड ही त्यांची स्पाऊस म्हणजे पत्नी किंवा पती हे असू शकतात. कुणाची इमोशनल नीड ही त्यांची मुलं असू शकतात. कुणाची इमोशनल नीड कोणी मित्र-मैत्रीण असे असू शकतात. तर हे प्रत्येकाची इमोशनल नीड जी आहे ही वेगळी असते. तर ही इमोशनल नीड फुलफिल करणं हे सुद्धा एक पार्ट ऑफ एंड ऑफ लाईफ केअर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे की केअर गिव्हर सपोर्ट. तर काय असतं की ज्यावेळेला आपण एखाद्या पेशंटची एंड ऑफ लाईफ केअरची ट्रीटमेंट देत असतो त्यावेळेला जो केअर गिव्हर असतो म्हणजे जो इमिजिएटली काळजी घेणारा जो मनुष्य असतो रुग्णाची, तर त्या केअर गिव्हरवर सुद्धा बऱ्यापैकी स्ट्रेस असतो. कारण त्या केअर गिव्हरला तर पेशंटची जर काळजी घ्यायचीच असते पूर्णपणे. तो एक इमोशनल ट्रॉमामधून जात असतो आणि सोबत त्याला स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची असते. तर हे ड्युअल काम केअर गिव्हरला घ्यावं लागतं. त्यामुळं केअर गिव्हरला सपोर्ट देणं, त्यांना मदत करणं ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. जर तुम्ही रुग्णाचे नातेवाईक असाल, मित्र असाल, तर रुग्णाला थोडा वेळ देणं, केअर गिव्हरला थोडा वेळ देणं, त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करणं, ह्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या जवळचे जे नातेवाईक आहेत, जे कॅन्सर रुग्ण आहेत, त्यांना तुम्ही मदत करू शकता. आणि मला तर वाटतं की पैशांसुद्धा पेक्षा आपला वेळ देऊन जर एखाद्या रुग्णाची तुम्ही मदत करू शकत असाल, तर ती जास्त महत्त्वाची गोष्ट मला वाटते. तर अशा प्रकारे आपण पॅलिटिव्ह केअर किंवा एंड ऑफ लाईफ केअर ह्या गोष्टी आपण देऊ शकतो. आता एखाद्या रुग्ण जर एंड ऑफ लाईफ केअरमध्ये आहे किंवा आपल्याला माहीत आहे की किंवा डॉक्टरांनी सांगितले की आता काही दिवस राहिलेले आहेत, आता फार काही आपल्याला ट्रीटमेंट नाही करायची, आपल्याला फक्त एंड ऑफ लाईफ केअर द्यायची आहे. तर एंड ऑफ लाईफ केअर आपण कुठे देऊ शकतो? तर मोस्ट कॉमनली एंड ऑफ लाईफ केअर जी दिली जाते ती आपण
घरामध्येच देतो. म्हणजे मोस्ट प्रेफरेबल डेस्टिनेशन जे आहे एंड ऑफ लाईफ केअरचं ते घरच आहे. असं काही कुठे रूल नाही की रुग्णाने हॉस्पिटलमध्ये येऊनच त्याची डेथ व्हायला पाहिजे, असं काही नाही. एंड ऑफ लाईफ केअर हे घरी मोस्ट प्रोबेबली दिलं जातं. त्याच्यामध्ये आपण घरी नर्सिंग किंवा बाकीचे हेल्प आहे ते आपण घेऊ शकतो आणि त्याद्वारे आपण एंड ऑफ लाईफ केअर घेऊ शकतो. दुसऱ्या ज्या जागा आहेत जिथे आपण एंड ऑफ लाईफ केअर देऊ शकतो, जर तुम्हाला घरामध्ये हे सेवा देणं शक्य नसेल तर, की दुसरं म्हणजे हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये काय असतं की हॉस्पिटल म्हणजे एक नॉर्मल हॉस्पिटल असतं ज्याच्यामध्ये आपण ॲडमिट होऊन एंड ऑफ लाईफ केअर देऊ शकतो. तिसरी जी जागा आहे ती म्हणजे हॉस्पिस. हॉस्पिस म्हणजे काय असतं की हे हॉस्पिटल आणि घर ह्याच्यामधली जी जी जागा आहे ह्याला म्हणतात हॉस्पिस. तर हॉस्पिस हे एक्झॅक्टली हॉस्पिटल नसतं. तर हॉस्पिस हे काय असतं की जे रुग्ण एंड ऑफ लाईफ केअरसाठी असतात त्यांची काळजी घेण्यासाठी काही इन्स्टिट्यूशन्स डेव्हलप केले गेलेले आहेत. त्यांना आपण हॉस्पिस म्हणतो. हॉस्पिसमध्ये इंटेन्सिव्ह प्रकारची मेडिकल ट्रीटमेंट दिली जात नाही. मात्र एक बेसिक प्रकारची मेडिकल केअर दिली जाते जी एंड ऑफ लाईफ केअरच्या पेशंटसाठी आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये पेशंटला ऑक्सिजन असेल, आय व्ही फ्लुइड्स म्हणजे सलाईन देणं असेल किंवा पेन किलर देणं असेल किंवा बाकीचे उलटी मळमळीचे औषधं असतील, हे हॉस्पिस केअरमध्ये दिलं जातं. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी काही पॅलिएटिव्ह केअर थेरपीचे सेंटर्स असतात. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण एंड ऑफ लाईफ केअर हे ट्रीटमेंट आपल्याला मिळू शकतात. तर अशा प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते. आता एंड ऑफ लाईफ केअरमध्ये जर एखाद्या पेशंटला ॲडमिट केलं तर काय ट्रीटमेंट करायची, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आता ज्यावेळेला रुग्ण हॉस्पिटलमध्ये असतो तर हॉस्पिटलमध्ये काय केलं जातं की ब्रेथलेसनेस झालं, श्वास घ्यायला त्रास झाला तर पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकलं जातं. जे एक नॉर्मल मेडिकल प्रोसिजर आहे की श्वासोच्छ्वासाला त्रास होत असेल पेशंटला तर आपण व्हेंटिलेटरवर पेशंटला घेतो. पण एखाद्या रुग्णाचं जर कंडिशन खराब आहे आणि त्याचा अंडरलाईंग डिसीज जो आहे, जसं फॉर एक्झाम्पल कॅन्सर आहे की जो बरा न होणार आहे आणि त्या केसमध्ये जर आपल्याला व्हेंटिलेटरची गरज पडली तर तो व्हेंटिलेटरवर पेशंट ठेवायचा का किंवा नाही ठेवायचा. तर काय असतं की हा जो निर्णय आहे तो हा निर्णय तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सोबत बसून बोलून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही कन्व्हिन्स असेल की दिस इज एंड ऑफ लाईफ केअर आणि आपल्याला फक्त सपोर्टिव्ह केअर घ्यायचे तर आपण व्हेंटिलेटर जे ट्रीटमेंट आहे ती आपण डिनाय करू शकतो. तर जर तुम्हाला असा निर्णय घ्यायचा असेल तर हॉस्पिटलमध्ये एक DNR म्हणजे डू नॉट रिससिटेट अशा प्रकारचा एक कन्सेंट फॉर्म असतो. तो फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो. त्याच्यामध्ये काय आपल्याला लिहून द्यावं लागतं की मला पेशंटच्या अमुक अमुक आजाराची कल्पना आहे आणि मला व्हेंटिलेटर किंवा अशा प्रकारचे कृत्रिम श्वासोच्छ्वास या प्रकारची ट्रीटमेंट घेऊन घ्यायची नाही आणि मला फक्त पॅलिएटिव्ह केअर करून घ्यायची, अशा प्रकारचा कन्सेंटचा फॉर्म घेतला तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये विदाऊट व्हेंटिलेटर राहू शकता. त्याच्यामध्ये आपण काय करतो की पेशंटला फक्त ऑक्सिजन देतो आणि जर इन केस पेशंटची डेथ व्हायला लागली तर आपण वी लेट द पेशंट गो सायलेंटली. आता याच्यामध्ये काय असतं की बऱ्याच वेळेस थोडे इथिकल कॉन्फ्लिक्ट या कंडिशन्समध्ये होतात. इथिकल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय की मेडिकल सायन्स जे आहे, ज्यावेळेला आम्ही एखादी मेडिकल डिग्री घेतो त्यावेळेस आम्हाला असं शिकवलं गेलेलं असतं की पेशंटचा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पेशंटला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे इथिकली. पण आपण जर एक पेशंटच्या दृष्टीने किंवा मॉरली जर बघितलं तर ज्या रुग्णाला एंड स्टेज डिसीज आहे त्या रुग्णामध्ये आपण व्हेंटिलेटरचा उपयोग केला किंवा तशा प्रकारच्या इंटेन्सिव्ह ट्रीटमेंटचा उपयोग केला तर काय होतं की आपण त्या पेशंटचं एक सफरिंग वाढवत असतो. व्हेंटिलेटरने कदाचित तो एखाद दुसरा दिवस जास्त जगेल किंवा 3-4 दिवस जास्त जगू शकतो पेशंट. मात्र तो व्हेंटिलेटर ने त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये फरक पडेल का? तर त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये व्हेंटिलेटरने फरक पडत नाही. कारण जो पेशंट अनकॉन्शियस आहे त्याची रिकव्हर होण्याची शक्यता नाही आहे. तर अशा केसमध्ये व्हेंटिलेटरचा फारसा आपल्याला उपयोग होणार नाही. तर पण मेडिकल सायन्सच्या दृष्टीने आम्हाला तो प्रयत्न करावा लागतो आणि जर तो प्रयत्न करायचा नसेल तर आपल्याला त्या प्रकारची कन्सेंट घ्यावी लागते. तर एखादा रुग्ण जर ॲडमिट असेल आणि व्हेंटिलेटर सपोर्ट द्यायचा नसेल तर आपल्याला डू नॉट रिससिटेट ही कन्सेंट आपल्याला द्यावी लागते.
ठीक आहे. तर या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल, काही असेल तर मला कमेंट करा. मी त्या कमेंटचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. थँक यू.